उद्धव, तुम्हें पता है कि बाबा मुझे कितना प्रेम करते हैं? उद्धव कहते हैं, कृष्णा मैंने वो प्रेम कभी देखा नहीं, लेकिन जाना बहुत है, इसलिए ये तो नहीं कह सकता कि कितना प्रेम है। हाँ, लेकिन पराकाष्ठा जरूर कर सकता हूँ। तो मैं जरूर जानना चाहूंगा कि बाबा तुमसे कितना प्रेम करते हैं। उद्धव, तुम्हें पता है जब मैं छोटा था ना, तो बाबा हमेशा जूती नहीं पहनते थे। बाबा हमेशा जूती नहीं पहनते थे, वो भूल जाते थे। पता है क्यों? क्योंकि वो है ना जूती, मैं उनकी जूती लेकर सिर पे रखता था और वो जूती लेकर पूरे गांव में घूमता था मैं, और बाबा को कहता था, बाबा सुनो ना, बाबा रुको, मैया भर जाएगी, बाबा जूती पहन लो ना, धूप लग जाएगी, कांटा चुभ जाएगा, पत्थर से ठोकर लग जाएगी। बाबा कहते थे, पगले ठोकर लग जाएगी तो कोई बात नहीं, लेकिन इंसानों से ठोकर लगेगी तो पूरा जीवन बर्बाद हो जाएगा। बाबा मुझे बहुत सिखाते थे। उद्धव, तुमने कहा था ना कि बाबा क्या करते हैं मेरे लिए, तो बाबा ने मेरे लिए सर्वस्व त्याग दिया था। बाबा ने मेरे लिए सब कुछ छोड़ दिया। बाबा ने मुझे अपना माना, अपना लिया, मेरी सेवा की। उद्धव, तुम ये जानना चाहते हो ना तो प्रेम क्या होता है, तो जाओ यशोदा से पूछो प्रेम क्या होता है। जन्म तो दे दिया देवकी ने, परंतु मैं उसका दूध नहीं पी पाया, क्योंकि हम सोचते हैं ना कि कृष्ण को क्या मिला, तो ये बात हमेशा याद रखिएगा। अगर कृष्ण देव है ना, हम उसे भगवान मानते हैं, तो ये बात भी हमेशा याद रखिएगा कि उसे जन्म लेने से पहले ही मामा मारने के लिए तैयार था, वो कृष्ण है। जन्म लेने के पश्चात माँ दूध नहीं पिला सकी, वो कृष्ण है। जन्म घेतल्यानंतर वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळायचं होतं, तो कृष्ण आहे। कधी हा कृष्ण ओळखला का? कधी कृष्णाचा बाप कोण होता? यशोदेने सांभाळलं, नंदाने आपलंसं केलं, हे सगळ्यांना माहिती आहे। पण तो वसुदेव कुठे हरवला, तो कधी ओळखला का? आपल्या भाषेत जर समजवायचं म्हटलं तर जन्माला घातलं पण बालपण आईच्या कुशीत गेलं। जन्माला घातलं पण बालपण आईच्या कुशीत गेलं। वाटेत कधीही वाटून बापाच्या कुशीत मात्र झोपता आलं नाही। बापाने कधीही कुशीत घेतलं नाही। खरंच माझा बाप कधी जगलाच नाही। आईने जन्माला घातलंय, बालपण आईच्या कुशीत गेलंय, बापाला वाटूनही झोपताना कधी कुशीत घेता आला नाही का? कारण माझा बाप कधी जगलाच नाही। उन्हाची चटके सहन करणारा बाप कधी कुणाला दिसत नाही। आई दिसते, वेगवेगळ्या साड्या घालणारी प्रत्येकाला दिसते, पण त्या मुलीच्या हुंड्यासाठी रात्र दिवस मरणारा, उन्हातान्हात काम करणारा बाप कधीच कुणाला दिसत नाही। लेकराला लहानपणापासून तर आपल्या स्वतःच्या अंगा खांद्यावर खेळवणारा, माझं साखरेचं पोत आहे, माझा शोन आहे, माझा मून आहे, हे म्हणणारा बाप कधी दिसत नाही का? कारण की तो उन्हातान्हात काम करतच मरत असतो। शाळेत पाठवून कर्तव्य केलं, आईनेच मग पुढचं कर्तव्य पार पाडलं। कामाच्या ओझ्याखाली कधी चप्पल घातली नाही 2-2 महिने, फाटलेले कपडे घातले। आपल्या लेकरांना मात्र उच्च शिक्षण मिळावं म्हणून चांगल्या शाळेत घातलं। शिक्षण जर पूर्ण करता आलं नाही म्हणून रडला, एका कोपऱ्यात बसून रडला, पण तो बाप कधी मला दिसला नाही का? कारण माझा बाप खरंच कधी जगलाच नाही। शाळेत पाठवून आईने कर्तव्य पूर्ण केलं, आईनेच मग पुढचं कर्तव्य पार पाडलं। कामाच्या ओझ्याखाली वागलेला बाप कधी दिसला नाही का? तो जगत होता पण तो जगताना मात्र मला दिसला नाही। त्याच्या प्रत्येक वळणावर कुठे ना कुठे दुःखाची सावट होती, पण त्याच्या आयुष्यात आलेलं दुःख मात्र मला कधीच दिसलं नाही का? कारण माझा बाप जगताना मला कधीच दिसला नाही। खरंच माझा बाप कधी जगलाच नाही। त्याच्या प्रत्येक आयुष्याच्या वळणावर त्याने उन्हाचे चटके सहन केले। आपल्या लेकराला एक भाकरीचा तुकडा, छोटासा घास मिळावा म्हणून त्याने ते चटके सहन केले। त्याच्या आयुष्यात किती जरी दुःख आले तरी त्याने कधी त्या लेकराला दाखवले नाही। खरंच माझा बाप कधी जगलाच नाही।
प्रत्येकाला आनंदात आईचे हसू पाहून हसलो आणि दुःखाला अश्रू पाहून रडलो, पण माझ्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःचा आनंद ज्याने रात्रंदिवस घातला, आईचं ऐकलं नाही, बाबांचं ऐकलं नाही, तो बाप मला कधी दिसलाच नाही ना. का? कारण तो कधी जगलाच नाही. त्या बापाची सावट कधी कळाली नाही. माझ्या आजारपणात आई कायम जवळ बसून होती. माझ्या आजारपणात आई माझ्या कायम जवळ बसून होती, रडत होती, बघत होती मला. पण जेव्हा माझ्याजवळ बाप नव्हता तेव्हा कळलं खरंच माझा बाप कधी जगलाच नाही. पण डॉक्टरला बोलवून भेटण्यासाठी, उपचारासाठी खस्ता खाणारा बाप कधी दिसला नाही. नोकरीसाठी आईने साकडं घातलं असेल, माझ्या मुलाचं जीवन चांगलं व्हावं, माझ्या मुलीचं आयुष्य चांगल्या पद्धतीने पार पडावं, नोकरीसाठी आईने केलेल्या प्रत्येक प्रार्थना आपल्या लेकीसाठी, आपल्या मुलासाठी जगाला दिसल्या. पण बापानी 4 ठिकाणी डोकं टेकवलंय, भीक मागितली, पैसे नाही म्हणून काळी आई विकलीये. तो बाप कधी दिसला का? कारण खरंच माझा बाप कधी जगताना मला दिसलाच नाही. लग्न लावून सुखाने संसार कर म्हणणारी आई प्रेमाने प्रत्येकाला दिसली, आटलेला पाना दिसला, ते जाणवलं नाही. पण माझी लेक मला नेहमीसाठी सोडून जाणार म्हणून डोळ्यात सुख आणि आनंदाने पाणवलेले कडे जपून खर्चाचे हप्ते भरणारा बाप कधीच दिसला नाही. का? कारण खरंच माझा बाप कधी जगलाच नाही ना. मोठा असूनही आयुष्यभर आईच्या मायेने लहान असलेला मी, मृत्यूनंतर सर्व संपत्ती नावावर करून गेलेला बाप कधी कळलाच नाही. माझी लेक येईल, माझ्या लेकीला थोडा तरी हिस्सा द्या असं म्हणणारा बाप कधीच कुणाला दिसला नाही. कारण बाप कुठे काय करतो महाराज, बाप कुठे काय करतो? प्रत्येकाला वाटतं माझा बाप माझ्यासाठी काहीतरी मोठा असेल, मोठा. प्रत्येकासाठी प्रत्येकाचा बाप हिरो आहे. कधीतरी त्याला मिठी मारली आहे का? तो तर काय घराबाहेरच असतो, सकाळी निघतो, धक्के खातो, कोणी बोलतं, कोणी नाही बोलत, कोणी येतं, कोणी भेटतं, कोणी बसतं, कोणी नाही बसत. संध्याकाळी थकून घरी येतो आणि घरी आल्याला तक्रार ऐकतो. इतकंच, एवढाच बाप दिसला. याचं कारण खरंच मी माझा बाप कधी जगताना पाहिलाच नाही. अंगावर साखरेचं पोतं म्हणून घेतलेलं लेकरू जर कोणी विचारलं की कितीला देता, असं जर कोणी म्हटलं की माझं मौल्यवान लेकरू आहे, मी देणार नाही, असा म्हणणारा बाप प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, येतो आणि निघूनही जातो. पण तो आहे ना, तोपर्यंत त्याची किंमत कधीच कोणाला कळत नाही. शाळेची फी भरणारा, घराच्या महिन्याचा किराणा, लाईट बिल, फोन बिल सगळं मॅनेज करतो. महिन्या अखेरीला पाय ओढत घराकडे येतो, थकलेला भागलेला असतो. त्याची सावली जी असते ना, त्याची जी लेक असते ना, त्याला येऊन विचारते, बाबा बाबा तुम्ही थकले ना? तिच्या हुंड्यासाठी ती जन्माला आली तेव्हापासून तर तिच्या लग्नापर्यंत तिच्यासाठी हुंडा जमा करणारा बाप कधीच कोणाला दिसत नाही. का? कारण तो दिवस रात्र उन्हाचे चटके खातोय. त्याच्या आयुष्यात ती लेक आहे, ती त्याला सोडून जाणार आहे हे त्याला माहिती आहे. पण आयुष्यात तो लेक आहे, कुठेतरी तो त्याची सावली, त्याचा आधार होणार आहे. तो लेक मात्र त्याला कधीच पाहू शकत नाही. का? कारण की लेक जो मुलगा आहे ना महाराज, स्वतः बाप झाल्याशिवाय बापाची किंमत मात्र कधी कळत नाही. कारण की तो बाप आहे. खरंच माझा बाप कधी जगलाच नाही. मी काय करतो बाप? आई सगळ्यांनी सांगितली हो, आई सगळ्यांनी सांगितलं, आई सुखाचा सागर, मायेचा सागर, आई आई तानुल्याची गागर आहे. मग बाप काय आहे? बाप का नाही सांगितला गेला? मुलाच्या दुखण्या खुपण्यावर अस्वस्थ होतो, कुशीत घेऊन त्याला झोपतो. कितीही तो जरी आजारी असला, आपल्याला कितीही त्रास आहे दाखवत नाही. झोपेत नसला ना तरी सुद्धा तो फक्त आपल्या लेकराला जवळ घेतो.
रात्रभर रात्रभर जागरण करतोय. म्हाताऱ्याचा आजारपण, म्हातारीचा हॉस्पिटलचा खर्च, सगळ्यांची तरतूद, घरातल्या पशु पक्ष्यांचं खाणं पिणं, पण स्वतःच जो दुःख न लपवतोय तो बाप कधी दिसला का? एकदा तरी कधी त्याला मिठी मारली का? हा विचार केला का की आपल्या आयुष्यात असणारा बाप आपल्याला जर सोडून गेला तर पाठीवर मायेचा आधार आणि थाप देणारा कोणीतरी जो आहे तो देईल का परत? स्वतःचं दुखणं अंगावर काढलं, कधी विचारलं नाही. अंगावर काढत काढत स्वतःचं आयुष्य काढतोय. लेकीचं लग्न करायचंय म्हणून कधी दवाखान्यात गेला नाही, कधी चांगले कपडे घेतले नाही, पण त्याला कोण विचारतंय का? कारण माझा बाप कधी जगलाच नाही. खरंच तो बाप करतो तरी काय? साधारण प्रश्न आहे. बाप करतो तरी काय? कुटुंबासाठी लढतो, जगतो, उन्हातान्हात काम करतो, हारतो, लोकांच्या शिव्या खातो. मुलीने बापाची इज्जत काढली तरी सुद्धा पाया पडतो, विनवण्या करतो. तो बाप कधीच दिसला नाही का? कारण की माझा बाप कधी जगलाच नाही. पुरुष आहे ना तो, मग तो रडू शकत नाही. आई रडून घेते, त्याला रडण्याची परवानगी नाहीये. तो बाप आहे ना, तो जगला कुठे? त्या बापाची किंमत तरी कळली कधी आपल्याला? कारण तो इतकंच पाहतोय का की त्याच्या आयुष्यात कोण येतंय आणि कोण जातंय? बाप आहे तरी काय हे जर समजून घ्यायचंय ना, तर आधी स्वतःला विचारा की ज्या बापाने आपल्या आयुष्याचं पाणी आपल्यासाठी केलंय, रक्ताचं पाणी केलंय, तो बाप कधीतरी मृत्यूचा तमाशा पाहतोय का? त्या बापाला किती प्रेम होतं आपल्या लेकीवर की बसलो होतो मी असंच, एकदा अचानक समोर आला यम. मी माझ्या लेकीची वाट बघतोय पण आता लेक नाही येणार आहे. बसलो होतो असंच, एकदा अचानक समोरून आला यम आणि आता चल माझ्यासोबत देऊ लागला मला दम. मी म्हटलं थांब. तो बाप म्हणतोय थांब, माझ्या लेकीच्या डोक्यावर मला 2 अक्षरा तरी टाकू दे, मग सुखाने तुझ्या सोबत येण्यासाठी मी अगदीच तयार राहील. तो बाप कधी दिसला का? कधी त्याला विचारलं बाबा काय दुखतंय? बाबा का तुम्ही रडताय? जगण्याच्या धडपडीत घर सुटतं, आठवण कधी सुटत नाही. आयुष्यातलं बाप नावाचं पान काही झालं तर कधीच मिटत नाही. तुम्ही कितीही मोठे झाले तर आयुष्याच्या शेवटच्या पानावरती तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा निघून गेलेला असतो. तेव्हा त्या बापाची किंमत कळते का? कारण आयुष्यातलं आई नावाचं पान आहे ते येत जातंय, रोज दिसतंय, डोळ्यासमोर आहे, पण काही झालं तरी कधीच मिटत नाही. ते पान बाप नावाचं आहे, ते शेवटचं पान आहे. त्याच्यावर फक्त चुका लिहिलेल्या आहे. तळहाताचा पाळणा करून सांभाळतो ते आपल्याला आपल्या आयुष्यात आनंद लिहिलेला ना, तो त्याचं आयुष्य जगत असताना फक्त एवढंच जगतोय की माझ्या आयुष्यातले माझे लेकरं आहेत, त्यांना कुठेतरी सुखाने मी जे भोगलं नाही ते त्यांना भोगायला मिळालं पाहिजे. म्हणून 7 दिवस जी कथा झाली ना त्याच्यात म्हणून सांगत होतो, पोरींनो आपल्या बापाला सांभाळा, इज्जत सांभाळा, कारण की त्याच्या आयुष्यात तुमच्यापेक्षा मौल्यवान देवी कोणी नाहीये. काही झालं तरी कधीच मिटत नाही. ते त्या वहीचं शेवटचं पान, त्या शेवटच्या पानावर नाव आहे ते 2 अक्षराचं, ते म्हणजे बाप. आणि तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपलाच लळा लावतो तो बाप कधीच दिसत नाही का? कारण माझा बाप काही करतच नाही, तो कधी जगलाच नाही, मला कधी जवळ घेतलंच नाही. आणि त्याने जवळ घेतलं नाही त्याच्या मागे त्याचं कारण होतं. तुझं आयुष्य त्या स्वर्गासारखं त्याला करायचं होतं म्हणून त्याने स्वतःचं आयुष्य नरकासारखं केलं. त्या उन्हाचे चटके राब राब त्या बैलासारखं तो राबला. तो बाप कधी दिसलाच नाही. तो हयातीत होता,
तो जिवंत होता, त्याच्या जगण्याचा सोहळा तू कधी केला नाही, पण त्याच्या मरणाच्या सोहळ्यामध्ये गावरानी तुपाचे डबे आणि 56 भोगासारखा तू प्रसाद वाटतोय. तो बाप तुला कळला का? कधी त्याला तू मिठी मारली का? हा विचार जर केला तर आहे तोपर्यंतच बाप काय आहे ना हे शिकून घ्या, हे जगून घ्या. जेव्हा तुम्ही बाप व्हाल तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली राहील. तो चिमणा आहे, तो गरुड आहे, त्याच्या पंखाखाली मन निवांत असतं, चिंता कधी वाटत नाही. आयुष्यातलं बाप नावाचं पान काहीही झालं तर म्हातारपणापर्यंत कधीच मिटत नाही. का? कारण की तो कधी जगतच नाही, स्वतःसाठी तो कधी जगलाच नाही. मी पाहतोय ना, माझा बाप मला कधी जगताना दिसल्यावरच नाही. का म्हणून आपण आपल्या बापाला, आपल्या वडिलांची इज्जत रस्त्यावर टाकतो. बाप गेल्यावर माहेरचं अंगण ओसाड होतं, परत जाता येत नाही. जिचा बाप नाहीये ना तिला विचारा बाप नावाची किंमत काय असते. घर आहे, ओसारी आहे, छप्पर आहे, सगळं मुडलेलं आहे, सगळं मुरमाड होत पडलेलं आहे. फुलत नाही तिथं आता मळे कौतुकाचे, तिथं कौतुकाचे. माझी लेक आली आहे, तिला घ्यायला बस स्टँडवर जाणारा बाप, तिची बॅग धरून आणणारा बाप आता दिसत नाही. का? कारण की तो आता ओसाड पडलाय, तो संपलाय. त्या बापाची वाट कधी बघता येईल का? आता माहेराला, सासराहून माहेराला जाताना जेव्हा आठवण येते की माहेरात जायचंय, आनंद खूप आहे. हा विचार केला का कधी की त्या बस स्टँडवर गेल्यानंतर कोणीतरी घ्यायला येणार आहे म्हणून? डोळ्याची फुलवात लावून तरी कुणाच्या उभा असणारा बाप कधी दिसला का? कधीच नाही दिसला. तो जगलाच नाही माझ्यासाठी, कारण त्याच्या आयुष्यात नेहमी ऊन होतं. चांदण्याचं तगर आणि पाण्याविना सुकलेलं मळा जसं आहे ना, तसं त्या लेकीचं माहेर आहे की जिच्यात आज बाप नाहीये. काळजी आणि मायेच्या शब्दातलं शिंपण नाहीये तिथं. ते घरभर विखुरलेल्या वस्तू, निराधार झालेलं घर, चष्म्याचा पडलेलं घर आज आठवण करून देत आहे. माझा बाप होता ना, तो आंधळा जरी होता, माझी लेक आली म्हणून मला घ्यायला येत होता, तो बाप होता. कधी मी त्याला जगताना पाहिलंच नाही, कारण माझ्या आयुष्यात मी जेव्हा लग्न करून माहेराहून सासरी गेली तेव्हा त्याच्या कर्जात तो बुडालेला बाप कधीच मी पाहिला नाही. जोपर्यंत आहे ना, कधीतरी एकदा तरी आयुष्यात महाराज कळकळून मिठी मारून बघा. गेल्यानंतर काही फायदा नाही. गेल्यानंतर फक्त भ्रम होतात, भ्रम. रस्त्याने चालताय, हातात पिशवी आहे आणि नंतर मागून कोणीतरी आवाज देतोय ना, याचा बाप मेलाय बर का. तेव्हा आठवण येते आपण पोरके झालोय, आपलं माहेर पोरक झालंय. फोटोतल्या क्षणांची शिदोरी आपला माणूस नसतो. बाप गेल्यावर शिक्षा असते. त्या घरात जाणं, 4 भिंती आणि छप्पर उरलं, हे माहेर नसतं. त्याला माहेर म्हणताच येणार नाही. त्या घरात जर बापच नाहीये तर ते माहेर आहे तरी कुठून? विचार करा, आईची सावली सगळ्यांना आवडते, बाप नाही आवडत. का नाही आवडत? तो दम देतो म्हणून, तो रागवतो म्हणून, पण त्याच्या मागचे त्याचे कष्ट, त्याचे लेकरं संस्कारी होतील, त्याचं नाव कमवतील, मोठे होतील. खूप काही त्याच्या आशा आहेत, अपेक्षा आहेत.
बापाची पाठवणी करताना तो बाप आठवतो का? समोर मेलाय, त्याची शेवटची आंघोळ त्याच्या अंगणात घातली आणि ती गेली निघून. जगला कधी तो? कुणासाठी जगलाय तो? का जगला नाही? कधी बाप आठवला का? विचार केला का कधी? का नाही केला आपण विचार? बापाची पाठवणी केली का कधी? बाप सासराला आलाय लेकीकडे आणि विचारलंय का कधी की बाबा आता ह्या गोष्टींची काही गरज नाहीये, तुम्ही काही आणू नका? प्रत्येका मुलीच्या तोंडातून निघालेले शब्द आहेत. एक एक वस्तू आता पसारा म्हणून पडलेली आहे, कारण त्या माहेरात बापाची सावली नाही, त्याची खोली आता अडगड्याची म्हणून झाली आहे, कारण तिथे आता बाप नाहीये. त्याच्याच वास्तूमधील त्याचाच स्पर्श आता पुसत चाललाय. त्याचे लेकरं आता हिस्से वाटे करायला लागले. बहीण बाहेर ओट्यावर अंगणात थांबलेली आहे, घरात भाऊ वाद घालताय, बाप मेलाय रे, मरू द्या. आता त्यांनी कमवलेल्या इस्टेटीवरती आता आपली सत्ता आहे हे म्हणणारे भाऊ, त्यांना कधी बाप कळलाय का? माहेर पूर्क झालंय, ओसाड पडलेलंय. त्या बापाने त्या मृत्यूचा तमाशा पाहिलाय. तो बाप त्या लेकीला म्हणतोय, आता त्या यमाला सांगतोय, थांब, शेवटची घटी काय माझी, एवढं तरी मला पाहू दे. हडबडून त्याला म्हणालो, असा अचानक तू कसा आलास? माझे लेकरं उघड्यावर पडतील, मला थोडी वेळ दे, मला जरासा वेळ दे. तो बाप त्या यमाला म्हणतोय, माझं थोडंसं ऐक, मला थोडा टाइम दे, माझी लेकरं उघडी पडतील. ऐकून माझं बोलणं तो यम खदू खदू हसू लागला. तुझ्या विना कुणीच नाही अडत, तुझ्या विना कुणाचंच काही अडत नाही, दाखवतो मी तुला. नको नको म्हणत असताना त्याने प्राण माझे घेतले होते. आत्मा तिथेच घुटमळत होता. तमाशा मृत्यूचा मी पाहत होतो. सारे नातेवाईक जमा झाले होते, त्यात काही दुश्मन पण होते. खूप चांगला माणूस होता म्हणून सगळे मला शिनवत होते, हिनवत होते. माझ्या नावाने आज सगळे गळे काढत होते. तो बाप कधी कळला का? समजला तो बाप? तो गेल्यानंतरच तो कळला की बाप काय असतो. माझ्या मुलांची अवस्था बघून मला गलबलून आलं, काय होईल माझ्या विना. उगीच असं मन दाटून आलं. माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या, वादातून वाद काही गोष्टी झाल्या, हमरा तुमरीवर गेल्या. लाडाचा लेख मी ज्याला समजत होतो तो माझ्या प्रॉपर्टीवर घेऊन आता कशाला लागणार तुला हिश्श्यासाठी आडून बसला होता. तो बाप कधी दिसला का? तरी तुमच्यासाठीच कमवलं, पण कधीतरी त्याला एकदा कुशीत घेऊन तरी बघितलं का? तो बाप आठवला का? सगळ्यांचं वागणं बघून जीव माझा तुटत होता. खरं दुःख माझ्या बायकोलाच असेल असा माझा भ्रम होता. तो बाप म्हणत होता. शिरून तिच्या मनात मी ऐकली, तिच्या मनातलं शिरून तिच्या मनात मी ऐकलं, तिच्या मनातलं. याचं करून करून थकले, आता जरा कुठे मी निवांत. ती बायको म्हणते, म्हटलं मी आम्हाला सहज लवकर घेऊन चल इथून, मला राहायचं नाहीये. लवकर घेऊन चल, मला इथे राहायची इच्छा नाहीये, नरकातच राहतो. अजून आता तरी स्वर्गात ने, मला याची गरज नाहीये. बाप म्हणतोय, म्हटलं मी आम्हाला लवकर घेऊन चल इथून, मला नरकातच राहत होतो, अजून आता तरी स्वर्गात ने मला. यम म्हणतोय, स्वर्ग पाहण्यासाठी तुला बाहेर जाण्याची गरज नव्हती. तुझ्या भोवती जी खेळत होती ती स्वर्गातली अप्सरा होती. तिला तू कधी निहाळून बघितलं का? ती तुझी लेक होती, ती तुझी लेक होती, ती तुझी लेक होती.
कधी कळला का? मिठीत घेऊन झोपणारी आई सगळ्यांना कळते मायबाप. त्या बापाविषयी कधीतरी आपल्या मनात ज्या शंका येतात त्याही समजून घ्या. आहे ना तोपर्यंत त्याला मिठी मारून घ्या. कधीतरी नका मिठी मारू, तो वयाने दष्टपुष्ट आहे, मोठा आहे, नका. कधीतरी त्याच्या जवळ बसा. आयुष्यात दुसऱ्याची सेवा करतात ना, कधीतरी त्याच्या जवळ बसा. बाबा आहे ना असतो वडासारखा, मातीत घट्ट रुतून कुटुंबाला सावली देणारा, स्वतः ऊन सोसणारा, पण लेकरांच्या पंखात बळ देणारा. कधी माया होऊन झुला झुलवणारा, तर कधी स्वतःचं वाहन लेकराला देणारा, स्वतःच्या पायातली चप्पल लेकराला देणारा. हा बाप आहे. हा कधी कळला का कुणाला? कुटुंबाचा छत्र होऊन मायेची सावली धरणारा, प्रत्येक संकटाला सामोरा जाणारा, मुलाच्या हाकेला हाक देऊन देणारा, कुटुंबाला आधार देणारा, आयुष्यभरासाठी आपल्या पिलांसाठी तग धरून उन्हातानात काम करणारा बाप कधी आठवला का आपल्याला? विस्तवावर चालणारा, आयुष्यभर नात्याला सिंचन देणारा, कधी घराचं कौलं तर कधी घराच्या भिंती बांधणारा, प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याचा त्याचा बाबा दडलेलाच आहे तो एका कोपऱ्यात कुठेतरी असतो, मनाच्या कप्प्यामध्ये ज्याने त्याने लपवलेला असतो. कधीतरी तो कृष्ण जो आहे ना, तोही हेच म्हणतोय, माझ्याकडून काय सुटलं, मला तुम्ही देव बनवून ठेवलं, पण कधी विचार केला का की मला जन्माला देण्याच्या अगोदर माझा मामा मारण्यासाठी तयार होता. जिचं दूध प्यायचं होतं तिच्यापासून मला दूर जावं लागलं. त्याच्या अंगा खांद्यावर खेळायचं होतं, तो टोपलीत घेऊन मला सोडून आला. जिने मला दूध पाजलं तिला सुद्धा मला सोडावं लागलं. ती यशोदा सुद्धा माझ्याकडून सुटली. ज्याने अंगा खांद्यावर खेळवलं तो नंद सुद्धा माझ्याकडून सुटला. ज्या गोपिकांनी मी देव असून सुद्धा मला देवाच्या देवपणाची जागा दाखवली, मला प्रेम शिकवलं, या जगाच्या मालकिणीवरती मी प्रेम केलं, त्या राधेला सुद्धा मला सोडावं लागलं. तो बाप कधी कळाला का? तो कृष्ण कधीतरी कळाला का आपल्याला? बापाचा विसर पडू देऊ नका महाराज. बाप जरी आपल्या आयुष्यात नाहीये ना, तर ते शेवटचं बाण आहे. कारण की तो कधी ना कधी तरी आठवण येतोच. चुकीचं जरी असेल तरी येतो, वाईट असेल तरी येतो. कारण की तो शेवटी बाप आहे, त्याने जन्म दिलेला आहे ना, म्हणून. आईची गोष्ट सांगताना जरा वेगळंच घडलं. बापाच्या तुलनेत आईचं पारडं नेहमीच थोडं जास्त पडलं. चूक कोणाची नाहीच, कारण जगाला आईचे अश्रूच दिसले, पण त्या अश्रूंचा हिशोब कुठे आहे जे बापाने स्वतः पुसले? ते कधी दिसले का? नाही दिसले. उग्र, कठोर, रागीट, मारणारा, झोडणारा बाप, रागवणारा सगळ्यांनी पाहिला, पण त्याच्या मनाचा हळवा कोपरा कायम अंधारात आपल्या लेकरांना चांगले संस्कार देणारा होता. तो बाप का नाही आठवला? का तो बाप नाही आठवला आपल्याला? का आपण फक्त कथा कीर्तनांमध्ये बाप ऐकतो आणि रडतो? आपल्याला इतर वेळेस बाप का नाही आठवत? त्या बापाची सावली नेहमी आपल्या आयुष्यभरासाठी डोक्यावर आहे. स्वतःची सगळी ध्येय न स्वप्न पूर्ण करणारा बाप कधीच दिसला नाही. मुलाच्या माध्यमातून पाहतो ते स्वप्न तो पूर्ण करणारा बाप कधीच दिसला नाही. खरंच शेवटचं वाक्य, माझा बाप कधी जगलाच नाही. स्वतःच्या हिश्श्याचं जीवन आणि जेवण त्याने लेकराला दिलं. तो दशरथ सुद्धा कधी कुणाला दिसला नाही. तो वसुदेव कुणाला दिसला नाही. आपला मुलगा प्रद्युम्न याला कोणीतरी घेऊन गेलं. तो कृष्ण सुद्धा कधीच कुणाला दिसला नाही, कारण तो बाप होता म्हणून कधीच कुणाला दिसला नाही. आईची थोरवी जरूर सांगा, काहीच हरकत नाही. ऐका, ती आई आहे ना, तिने 9 महिने सांभाळलंय. ती आई आहे, पण 22 वर्ष सुखाचा घास आनंदाला विसरून
उन्हातान्हात जळालेला असला तरी तो तुम्हाला एक घास खाऊ घालण्यासाठी मरतोय. तो बाप का नाही दिसला? आईची थोरवी जरूर सांगावी महाराज, काहीच हरकत नाही, पण एक चूक घडू देऊ नका. देवकी यशोदेच्या प्रेमापुढे वसुदेवाचा विसर मात्र कधी पडू देऊ नका. 3 आया होत्या, 3 माता होत्या, कौशल्या, कैकेयी, सुमित्रा. यांच्या प्रेमापुढे त्या दशरथाच्या कधी विसर पडू देऊ नका, कारण की तो दशरथ कधी आपल्या लेकराला सोडून जाईल हे मात्र त्याला माहित नाहीये. याला बाप म्हणतात. तो कृष्णही बाप आहे, तो महादेवही बाप आहे, जो कार्तिक साठी रडतो, अमावस्येला परत येतो आणि पौर्णिमेला पार्वतीला घेऊन जातो. ते मायबाप कधी दिसलेत का कुणाला? ती मल्लिकार्जुन शिवलिंगाची कथा माहितीये का सगळ्यांना? की आपल्या लेकराला शोधण्यासाठी तो अमावस्येला जातोय, रडतोय त्याच्यासाठी की बाळा तू घरी परत ये. कथा शिकवते बापाचं महत्व काय. पण आपण जीवन जगत असताना एवढं सुद्धा आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही की बाप काय. ही आपली सगळ्यांची शोकांतिका आहे. ढोर दिवस रात्र काम करत, काम करत असताना फक्त आणि फक्त त्याला मालकाची जाणीव होते. त्या ढोराच्या सोबत 3रं ढोर जोडलेले ना, तो बाप त्या शेतात त्या काळ्या आईमध्ये राब राब राबतोय आपल्या लेकरांसाठी. 3रा बैल मधून त्याच्या फाटक्या धोत्राची, फाटक्या चपलीची आणि उन्हाने काळ्या पडलेल्या चेहऱ्याची जाणीव कधी झालीये का? दिसलाय का तो बाप कधी? आठवण करा महाराज, दिसलाय का तो बाप कधी आपल्याला? का नाही दिसला बरं? आपण का त्याला विसरलो? आपण त्याची प्रत्येक पराकाष्ठा प्रेमाशी जुळली. आणि आपण प्रत्येक विषयामध्ये त्याला विसरून गेलोय की आमचा बाप. आपण आई ना आपल्या सोबत 24 तास असते, पण कधी कधी तीही भीती वाटायला लागते की आई आहे, पण ती जर गेली तर मग त्या माहेराचं काय होईल? ते पोरकं झालेलं माहेर. एक छोट्याशा भजनाचा भाव आहे महाराज, खूप जुना भजन आहे, पण त्याच्यात किती सुंदर वाक्य लिहिले हे सगळ्यांनी ऐकवा आणि आठवण करा की कधीतरी आपला बाप आपल्याला आठवेल का? आठवेल का आपल्याला बाप? आठवा बरं की त्याने कधी आपल्याला जवळ घेतलं होतं आणि आपण कधी त्याला जवळ घेतलं होतं. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, मत भूलना. उपकार इनकी लाखों है, इस बात को मत भूलना. उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. हर बात को तुम भूलो मगर माँ बाप को मत भूलना. धरती पर देवों को
जन्माला येत नाही ना म्हणून देवांना साकडं घातलं, विनवण्या केल्या। धरती पर देवों को पूजा, भगवान को लाख मनाया है। तब तेरी सूरत पाई है, संसार में तुझको बुलाया है। पावन लोगों के दिल को, क्या कह रहे, इन पावन लोगों के दिल को पत्थर बनकर मत तोड़ना। माँ बाप को मत भूलना। अपनी पेट को काटा है और तेरी काया सजाई है। अपने ही पेट को काटा है, तब तेरी काया सजाई है। अपना हर कौन खिलाया तुझे, तब तेरी भूख मिटाई है। इन अमृत देने वालों जीवन में जहर मत घोलना। हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना। आपल्या जीवनात बाप येतो आणि निघून जातो, पण विचार करा आज नाहीये ना तो, आठवण येऊ द्या, कदाचित आठवण येऊ द्या, समोर उभा आहे, गृहीत धरा, समजा त्याने आपल्यासाठी किती कष्ट केले होते, भूतकाळ आहे, कारण आज तो तुमच्या आयुष्यात आहे का, निघून गेलाय तो। म्हणून जो चीज भी तुमने मांगी है, जो चीज भी तुमने मांगी है, वो सब कुछ तुमने पाया है। जो चीज भी तुमने मांगी है, वो सब कुछ तुमने पाया है। हर जिद को गले से लगाया है, क्या कहना, हर जिद को पिताजी अपने गले से लगाते, हर जिद को लगा सीने से बड़ा, तुम्हें अपना स्नेह जताया है। जिद को सीने से लगाना पड़ा, तुम्हें अपना प्रेम जताया है। इन प्यार लुटाने वालों को तुम प्रेम परी मत भूलना। हर बात को मत भूलो भले, माँ बाप को मत भूलना। पुकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना।
दौलत ये बंगला कोठी बनाया है। रात कमाई ये धन दौलत ये बंगला कोठी कमाया है। माँ बाप ही ना हो खुश तेरी, घरामध्ये 10,000चं कुत्र पाळतायत लोक, पण मायबापांना वृद्धाश्रमात टाकतात। अशा लेकरांना काय म्हणावं? चाहे लाख कमाई धन दौलत ये बंगला कोठी बनाई है। चाहे लाख कमाई ये धन दौलत ये बंगला कोठी कमाया है। माँ बाप ही ना खुश है तेरी, बेकार ये सारी कमाई है। माँ बाप ही खुश हो ना तेरे, बेकार ये सारी कमाई है। ये लाख नहीं खाक है सब, ये कुछ काम का नहीं, ये चला जाएगा। आज तुम्हारा है कल किसी और का हो जाएगा। ये लाख नहीं ये खाक है सब, इस राज को मत भूलना। हर बात को तुम भूलो, माँ बाप को मत भूलना। उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना। तुझको सुलाया है, दानी सोए हैं, सोए में तुझको सुलाया है। बाहों का बना करके झूला तुझे दिन और रात झुलाया है। बाहों में बना करके झूला तुझे फिर दिन रात झुलाया है। क्या किया माता पिता ने हमारे लिए, और बच्चे कहते काय केलं तुम्ही आमच्यासाठी, फक्त जन्माला घातले। महाराज आपने अपने छोटे बचपन में कितना ही क्यों ना हो, कितनी बार बिस्तर गंदा किया होगा, उसको उठा के फेंका है, उस गीले में सोए हैं। गीले में सदा ही सोए हैं, सुख में तुझको सुलाया है। ओ गीले में सदा ही सोए हैं, सुख में तुझको सुलाया है। बाहों का बना करके झूला तुझे दिन और रात झुलाया है। बाहों का बना करके झूला तुझे दिन और रात झुलाया है। निर्मल निश्चल आँखों में, निर्मल निश्चल आँखों में एक आंसू भी मत डोलना। हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना। उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना। श्रीकृष्णाने बापाचं महत्व तर सांगितलं,
पण स्वतःही एक बाप आहे हे समजावून देता देता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. बाप कुठे काय करतो हेही शिवमहापुराण शिकवतंय, पण त्या बापाची जाणीव आपल्याला कधीच होत नाही. कथा कीर्तन म्हटलं की काही लोकांनी अगदी सुंदरच मांडलंय. बापाचं एखादं गाणं म्हणायचं, जसं मी म्हटलं, एखादी व्यथा सांगायची, आईबद्दल बोलायचं आणि पब्लिकला अट्रॅक्ट करायचं. हा विषय नव्हता, पण जेव्हा स्वतःवरती महाराज दुःख येतं ना, त्यावेळेस बाप आठवतो. तुम्ही मोठे होताय, तुमच्या घरात तुमच्यापेक्षा लहान आहेत, तुम्ही त्यांच्यासमोर बोलू शकत नाही, रडू शकत नाही. तेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवणारं कोणी नसतं. कारण आयुष्यात आलेले दुःख, विष जो अमृत म्हणून पितो ना, त्याला बाप म्हणतात. आणि त्या बापाची किंमत 18 पुराण काय, साक्षात ब्रह्मा, विष्णू, नारायण, कृष्ण यांनी जरी स्वतः लिहायला सुरुवात केली तरी सुद्धा लिहिली जाणार नाही. म्हणून आज आहे ना तुमच्या जवळ, तर कधीतरी मिठी मारून घ्या. हा असेल तो दारू पीत असेल, थोडा व्यसनाच्या अधीन गेलेला असेल, त्याला समजवण्याचा प्रयत्न करा, त्याला सोडवा त्याच्यातून. तो का करतोय? डोक्याचे केस गळायला लागले म्हणून केसांना तेल लावू नका. मुळाचं जे औषध आहे ते मुळांना द्या. बाप दारू पितोय, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल, ते मूळ कारण शोधायला शिका. भीष्म पितामहांनी आपल्या वडिलांची चिंता पाहून ओळखलं की त्यांना लग्न करण्याची इच्छा आहे. त्या भीष्माने बाप ओळखला. तसे तुम्हीही कधीतरी आपल्या शंतनूचे भीष्म व्हा. कधीतरी आपल्या लेकीला जसं सांभाळलं तसं त्या शिवछत्रपती रायाची कन्या व्हा, त्याची शिवकन्या व्हा. तेव्हा कुठेतरी आपल्या आयुष्यात आपल्याला बाप समजत. जोपर्यंत आपल्याला आपले आई वडील समजत नाही ना मायबाप, तोपर्यंत तुमच्या समोर 18 पुराणांचा सार वाचला काय आणि 4 वेद वाचले काय, काही फायदा नाही. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातले 2 वेद कळाले नाही, ज्यांना 4 वेदांची उपमा दिलेली आहे, तोपर्यंत तुम्हाला 18 पुराण काय आणि शिव महापुराण काय कधीच कळणार नाही, जोपर्यंत तुम्ही मायबापांना समजून घेत नाही.